बघूयात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पांची आरती केली। यावेळी त्यांनी बाप्पाकडे साकडे घातलाय। आज बाप्पाला काय मागितलं? खरं इच्छा बाप्पाला अशा काही मागितलंच नाही, फक्त जी तळमळ असायची माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची ती बघवत नव्हती आणि त्यांना तळमळीमध्ये नको ठेवू, त्यांना निवांत निर्धास्त ठेव असंच बाप्पांना मी मागितलं। पण यावर्षीचा तुमचा काय संकल्प असणार आहे? कारण सगळीकडे पर्यावरणपूरक आम्ही तुमच्या जाहिराती बघतोय आणि त्या माध्यमातून एक मेसेज देण्याचा पण प्रयत्न या गणेशोत्सवाच्या माध्यमातून केला जातोय। जी मूळ संकल्पना गणेशोत्सवाची आहे, काय मेसेज आहे? पर्यावरण मंत्री असल्या कारणाने गणेश उत्सवाचा एक विषय बरेच दिवस चालला होता की POPच्या मूर्त्यांच्या संदर्भामध्ये त्यामध्ये एक निर्णय घेण्यामध्ये आम्हाला यश आलं की एक मध्यम मार्ग आम्ही त्याच्यामध्ये काढू शकलो आणि त्या काही सूचना आम्ही न्यायालयाच्या आदेशाने तयार केलेल्या आहेत आणि सर्व गणेश मंडळांना त्या सूचनांचं पालन करायला सांगितलं आहे। त्याप्रमाणे आम्ही लोकल बॉडीजना पण तसे निर्देश दिलेत आणि आपण जर पाहत असाल तर जागोजागी आर्टिफिशियल ते कुंड उभे केलेले आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये मूर्त्या विसर्जित कराव्या 6 फुटापेक्षा लहान आणि POPच्या मूर्त्या असतील तर त्यांना लाल डॉट करावा, म्हणजे त्यांचं विसर्जन केल्याबरोबर लगेच त्यांना आपण त्याचं म्हणजे रिसायकलला वगैरे ते देऊ शकतो जेणेकरून प्रदूषण होणार नाही। पुण्यातल्या गुरुवार पेठेतील पेशवेकालीन नाईक वाड्यात सालाबादप्रमाणे यंदाही गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। सुलक्षणा नाईक यांचा हा गणपती पेशवे काळापासून बसवला जातो आणि त्याला अनेक वर्षांची परंपरा आहे। या घरगुती गणपतीच्या देखाव्यातून पर्यावरण जपा आणि प्राणी वाचवा असा संदेश देण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या पांडवकालीन केशवराज मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली आहे। अमित रेमजे आणि त्यांच्या कुटुंबियांनी ही प्रतिकृती साकारली आहे। निसर्गरम्य परिसरात वसलेलं हे ऐतिहासिक मंदिर पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि या मंदिराचं दर्शन गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना व्हावं या उद्देशाने ही प्रतिकृती उभारण्यात आली। अकोल्यातील श्री बारभाई गणपती विदर्भातील गणेशोत्सवाचं आगळंवेगळं आकर्षण आहे। अकोल्यातील श्री बारभाई गणपती अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्ध आहे आणि हा गणपती विविध जाती धर्माच्या एकतेचं प्रतीकही आहे। श्री बारभाई गणपतीला गणेशोत्सवात मानाचा गणपती म्हणून विशेष मान आहे। उपनगरचा राजा विराजमान झालेला यंदा या मंडळाचं 43वं वर्ष आहे। बाप्पाची 22 फूट मूर्ती असून ती मूर्तिकार रेश्मा खातू यांच्याकडून साकारण्यात आली आहे। बाप्पाच्या मूर्तीचा आगमन सोहळा पार पडत नाही कारण ही मूर्ती जागेवर बनवली जाते। आमचा हा जो गणपती आहे हा उपनगरातला सर्वात उंच गणपती आहे आणि आमचे जे मूर्तिकार आहेत ह्या एक महिला आहेत, ह्याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे। रेश्माताई खातू ही मूर्ती बनवतात। वडिलांच्या पश्चात म्हणजे साधारणतः ह्या गणेशोत्सवाला म्हणजे हा मोठा गणेशोत्सव सर्वात मोठी मूर्ती ही 18 वर्षापासून आपण इथे घेऊन येतो। पहिले 5 वर्ष आपण ही मूर्ती लालबागवरून बोरवलीपर्यंत खेचत आणायचो। साधारणतः 17 ते 18 तास आपल्याला मूर्तीला इथे आणण्यासाठी लागायचे। तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरू झालेल्या गणेशोत्सवांपैकी सोलापुरातील सोन्या मारुती गणेशोत्सव हा विशेष मानला जातो। 1947 साली या मंडळाची स्थापना करण्यात आली असून तेव्हापासून या मंडळाने उत्सवाची परंपरा अखंड सुरू ठेवलेली आहे। सोन्या मारुती गणेशोत्सव मंडळाची खासियत म्हणजे आधुनिकतेच्या लाटेतही परंपरेला दिलेला प्राधान्य। सोलापूर हे उत्सवाचं शहर म्हणून ओळखलं जातो आणि इथला गणेश उत्सव हा धडाक्यात साजरा केला जातो। सध्या आपण 1947 रोजी स्थापन केलेल्या सोन्या मारुतीच्या गणरायासमोर आहोत आणि गणरायाची जर मूर्ती पाहायला गेलं तर अशा पद्धतीने सुंदर आणि अशी मनमोहक अशी ही मूर्ती आहे। गणरायाचं नातं तुम्ही कशा पद्धतीने सांगता? तुम्हाला सांगतो, मोहरम असला तर आपल्या सर्व मंडळाचे पदाधिकारी सुद्धा मोहरममध्ये सामील होतात आणि गणेशचा उत्सव असू दे आमचा गणपतीचा तर सर्व खाटीक मशीदचे सगळे आमचे मुस्लिम समाजाचे इथं आपल्या इथं जमा होतात आणि आम्ही सर्व गुणागोविंदाने हे उत्सव साजरा करतो। त्याच्यातलं अजून एक विशेष सांगायचं म्हणजे मशिदीला शिडी लावल्याशिवाय आमचा मंडप उभारत नाही
आणि जर लाईटचा काय प्रॉब्लेम आला हे जर झालं तर मशिदीतनं आपण मंडपासाठी लाईट घेतो. हे महाराष्ट्रात माझ्या मते एकमेव असं ठिकाण आहे की मशिदीपासून 2 फुटावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणपती बसत आहे. अशा पद्धतीने पिढी दर पिढी जो सोन्या मारुतीचा उत्साह आहे तो आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. त्यामुळे कुठेतरी सोन्या मारुती जो मंडळ आहे त्यातली जी गणरायाची मूर्ती आहे ती भाविकांना नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते असंच म्हणावं लागेल. प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. यानंतर बाप्पा मोरयारीमध्ये इथेच थांबणार आहोत आणि उद्या पुन्हा एकदा भेटूयात रंगारंग घडामोडींसह, बाप्पामय घडामोडींसह. गणपती बाप्पा मोरया.